नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काठावर पास झालेले आमदार रोहित पवार यांनी काल गडचिरोलीमध्ये एक पूल कोसळला त्याबद्दल ट्विट करून नाकाने कांदे सोलले. मला आता रोहित पवार यांना सांगायचं आहे की गडचिरोलीमध्ये जो पूल कोसळला त्या पुलाचं बांधकाम महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालं. या पुलाचा करारनामा हा 7 जानेवारी 2020 रोजी झाला, ज्यावेळी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. रोहित पवार तुम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होतात आणि या पुलाचं काम 2020 मध्ये पूर्ण झालंय. 2022 मध्ये या पुलाचं काम पूर्ण झालंय. 2020 मध्ये करार झाला आणि 2022 मध्ये या पुलाचं काम पूर्ण झालं. या 2 वर्षामध्ये 2020 ते 2022 या काळामध्ये या पुलाचं पूर्ण बांधकाम करण्यात आलं, कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आणि बांधकाम झालं. त्यावेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. रोहित पवार महाविकास आघाडी सरकारचे सदस्य होते, आमदार होते. ज्या रोहित पवार यांनी दलदलीचं सरकार, दलालांचं सरकार, कंत्राटदारांचं सरकार म्हणून टीका केली, त्याच महाविकास आघाडीच्या काळामध्ये गडचिरोलीचा पूल बांधण्यात आला होता. त्यामुळं रोहित पवार तुमच्या सरकारनं, महाविकास आघाडी सरकारनं, उद्धवजी ठाकरे यांनी या पुलाच्या बांधकामामध्ये किती पर्सेंटेज घेतलं याचं उत्तर द्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं तकलादू पूल जर का तुमच्या सरकारच्या काळामध्ये बांधला गेला असेल आणि तो 3 वर्षामध्ये कोसळला, 2023ला जेव्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हा त्या पुलाचं उद्घाटन देवेंद्रजींच्या हस्ते झालं, परंतु या पुलाचं बांधकाम 2020 ते 2022 या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये झालं. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना करारपत्र झाला, कंत्राटदार नियुक्ती झाली आणि कंत्राटदारांनी हा पूल 2020 ते 2022 या काळामध्ये झालाय. काठावर पास झालेल्या रोहित पवारांना माझा सवाल आहे की याबद्दल तुम्ही उद्धवजी ठाकरेंना जाब विचारणार आहात का? या पुलाचं निकृष्ट दर्जाचं बांधकाम केल्याबद्दल काल तुम्ही नाकाने कांदे सोलून ट्विट करत होतात, पोस्ट लिहित होतात. आता लक्षात येते की 2020 ते 2022 या कालखंडामध्ये या पुलाचं काम झालंय. याला जबाबदार कोण? रोहित पवार, तुम्ही याबद्दल महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारणार आहात का? दलदल कोण केली, भ्रष्टाचार कोण केलं, पाया कोणी खचला, कोणी किती कमिशन घेतलं, कुठल्या मंत्र्यांनी काय काळे कारनामे केले, याचं उत्तर रोहित पवारांनी दिलं पाहिजे. गडचिरोलीच्या पुलाच्या दुर्घटनेला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये ते झालं होतं. आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिलेत. या कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. परंतु या पापाचे खरे भागीदार कोण आहेत? तर रोहित पवार आणि महाविकास आघाडी या पापाचे भागीदार आहात. विधिमंडळातील पक्ष किंवा आमदाराचा गट म्हणून मूळ पक्ष कुठला असं मानता येत नाही, असं संजय राऊत विधिमंडळ पक्ष काय आणि शिवसेना काय? खरा तर मूळ शिवसेना ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना होती. तुम्ही आपले विचार सोडून दिलेत. उद्धवजी ठाकरे यांनी फक्त विधिमंडळ पक्षावर बोलू नये. उद्धवजी ठाकरेंनी हे सांगावं की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, हे म्हणायचं मी सोडून दिलं. मी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, तसं करण्याची वेळ आली तर माझं दुकान बंद करेल, हे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. ते सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. त्यामुळं तुमची वैचारिक पडझड झाली आणि वैचारिक पडझड झाल्यामुळं शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे मार्गक्रमण करते. कोर्टामध्ये काय निकाल लागायचा तो लागेल, पण जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल लागलाय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलंय आणि कोर्टातही त्याबद्दल सकारात्मक निर्णय येईल. शिंदे शिवसेना
भाजपामध्ये विलीन व्हायचं की प्रहारमध्ये याची चर्चा आता सुरू झाली आहे. एकनाथजी शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. ती हिंदुत्वासाठी लढणारी शिवसेना आहे. त्यामुळं ती विलीन होण्याचा प्रश्न येत नाही. फक्त आता उरला सुरला उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करायचा का समाजवादी पार्टीमध्ये विलीन करायचा आहे याची चर्चा मातोश्रीवर सुरू आहे. कारण राहुल गांधी यांची इच्छा आहे की संजय राऊत यांच्यासह उभाटा गटाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, तर आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची इच्छा आहे की आपण समाजवादी पार्टीमध्ये आपला पक्ष विलीन करावा. त्यामुळं आता उद्धवजी नेमकं समाजवादी पार्टीमध्ये उभाटा गट विलीन करतात की संजय राऊत यांच्या सांगण्यावरनं काँग्रेसमध्ये उभाटा गट विलीन करतात याची वाट महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला या दोनपैकी एका पक्षामध्ये विलीन केल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा तुम्हाला MIM सारखा औरंगजेब फॅन क्लबवाला एक पक्ष देखील शिल्लक आहे. यापैकी एका पक्षामध्ये तुमचा पक्ष विलीन होणार आहे. फुटीर गटाचे नेते शिंदे साहेब हे वारंवार सांगत होते की आमच्या मागे महाशक्ती आहे, हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवर आलं आहे असं संजय राऊत. एकनाथजी शिंदे यांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे. एकनाथजी शिंदे यांच्या मागे भारतीय जनता पार्टी महायुतीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब सोबत आहेत. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढलोय. 2019ला तुम्ही युती म्हणून निवडणूक लढलात. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात निवडणूक लढली. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जाहीर सभेमध्ये अमितभाई शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं. तरी देखील फक्त आणि फक्त सत्तेसाठी हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेससोबत गेलात. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरू नका. तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही. राधेश्याम पोपलवार यांच्या कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागेल असं संजय राऊत, पत्राचाळीचं कंत्राट तुम्ही कसं घेतलं होतं? सर्व कंत्राट घेऊन कमिशनखोरी काय केली होती? पत्राचाळीच्या मध्ये घोटाळे करणाऱ्यांनी इतरांना बोलू नये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करतायत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असतील, समृद्धी महामार्ग असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल किंवा मुंबई मेट्रो असेल, हे देवाभाऊंच्या कर्तृत्वामुळे ते शक्य झालेत. आणि असा कर्तबगार मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, याचा आनंद महाराष्ट्राला आहे. संजय राऊत, तुमचं कर्तृत्व काय आहे? तुमच्या खासदार निधीतनं साधा पूल बांधलाय का? एका शाळेचा वर्ग बांधलाय का? एका शाळेला ब्लॅक बोर्ड जरी तुमच्या खासदार निधीतून भेट दिली का? याचं उत्तर आधी महाराष्ट्राला तुम्ही द्यावं. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग याच्यात हजारो कोटींचा घोटाळा झालाय, त्यातूनच आमदार खासदार विकत घेतले गेले असा आरोप संजय राऊत. संजय राऊत, पत्राचाळीमध्ये तुम्ही किती कोटींचा घोटाळा केला? पत्राचाळीच्या माध्यमातून मुंबईच्या मराठी माणसाला किती लुटलं? खिचडीमध्ये, कोरोना काळामध्ये मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं तुम्ही कमी केलेलं नाहीये. त्यामुळं भ्रष्टाचाराबद्दल संजय राऊतांना बोलण्याचाच अधिकार नाही. कारण संजय राऊत स्वतः भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर आर्थर रोड जेलमध्ये 100 दिवस तुरुंगात होते आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. आम्ही बोलतोय म्हणून लोकशाही जिवंत आहे, अमृताजी फडणवीस यांनी तोंड शिवून घ्यावं असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत, तुम्ही ढोंगी आहात. अमृताजी फडणवीस यांनी योग्य सांगितलं की संजय राऊतांसारखं वायफळ बडबड करण्यापेक्षा गुंग असलेलं कधीही चांगलं. संजय राऊत, तुमच्या वायफळ बडबडीला लोक कंटाळलेले आहेत. तुम्ही शिवसेना संपवण्याचं, उभाटा गट संपवण्याचं कंत्राट घेतलंय आणि त्यासाठी राहुल गांधीकडनं किती कमिशनखोरी घेतली एकदा महाराष्ट्राला सांगा. अमृताजी फडणवीस यांनी अतिशय व्यवस्थित तुमचा समाचार घेतलाय. तुम्ही ज्या पद्धतीनं शिवीगाळ करताय, अश्लील भाषेमध्ये लोकांवर टीका करताय, हे महाराष्ट्र बघतोय. त्यामुळं तुम्ही ढोंगी आहात, ढोंगी गुड्डा आहात, हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं कुणाचं तोंड शिवलंय आणि तुमच्यामुळं जर का लोकशाही वाचली असती तर संजय राऊत, तुमच्या पक्षाची ही वेळ आली नसती. लोकशाहीची भाषा संजय राऊतांनी करू नये, कारण लोकशाहीमध्ये तुम्हाला जनतेनं जागा दाखवली आहे. लोकशाहीमध्ये जनतेनं सांगितलंय की तुमच्या पक्षाला फक्त 15 आमदार निवडून दिलेत. एवढंच काय, संजय राऊत ज्या भांडूपमध्ये राहतात, ज्या वॉर्डामध्ये संजय राऊतांचं घर आहे, ज्या वॉर्डामध्ये संजय राऊत मतदान करतात, तिथं देखील भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे. त्यामुळे संजय राऊत,
तुमच्यासारखं वायफळ बडबड करण्यापेक्षा गुंग असलेलं कधीही चांगलं. तुम्ही ढोंगी गुड्डा आहात हे महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांची जेएनजी म्हणजे आपल्या पदाधिकारी यांचे नातू अशी आहे असं म्हणजे सरसंघचालक मोहनजी भागवत हे तरुणांशी सातत्यानं संवाद साधतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये शेकडो हजारो बालस्वयंसेवक युवा तरुण स्वयंसेवक सातत्यानं सहभागी होतात. त्यामुळं मोहनजी भागवत काय पहिल्यांदा तरुणांशी संवाद साधतात असं नाही. संजय राऊत, तुमची जेएनजीची व्याख्या काय आहे? आदित्य ठाकरे यांचं करिअर सेट करणं, तेजस ठाकरे यांचं करिअर सेट करणं, 56 वर्षाचा तरुण असलेल्या कथित राहुल गांधींचं करिअर सेट करणं, एवढीच तुमची जेएनजीची व्याख्या आहे. मोहनजी भागवत या देशातल्या तरुणाईशी संवाद साधतात, परंतु तुमचा संवाद फक्त आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे, राहुल गांधी यांच्या पलीकडे होत नाही. जेएनजीशी तुमचं काहीही देणं घेणं नाही. आपल्या मालकांच्या मुलांचं करिअर सेट करणं एवढाच अजेंडा संजय राऊतांचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.